प्रोडक्ट कसं होतं आमचं आकाश? खूप डेंजर होतं. हा. तुम्ही आधी मला सांगायला पाहिजे होतं. आकाचा प्रोडक्ट रिव्ह्यू विचारला की 1 वर्ष झाले प्रोडक्ट रिव्ह्यू दे की आमचा आका कसा होता. ओरिजिनल तिने एकदम अनफिल्टर दिले. मी आता अस्मिताकडनं प्रोडक्ट रिव्ह्यू घेतला आमच्या भावाचा. कसा होता? लय डेंजर दिला. हे प्रोडक्ट कसं वाटतं तू रिव्ह्यू दिलाय हा. तर तू ते प्रोडक्ट आता मला तुझा रिव्ह्यू ऐकायचा आहे की काय कसं माझं असं चांगलं कसं होतं 1 वर्ष कसं होतं तुम्ही प्रोडक्ट रिव्ह्यू तसं बघायला गेलं तर कसं आहे माहिती आहे का प्रोडक्ट आहे ना याच्यामध्ये product फ्रेम आहे, मध्ये product प्रोडक्ट फ्रेम मध्ये कसं आहे माहिती आहे का 25 वर्ष असं तू इथून पुढच्या एकाही लग्नाला येऊ नको जुडलेलं तुटायचे कारण बरोबर वाटतंय असं चुकीचं आहे. चुकीचं आहे. काय चुकीचं? अरे आदित्यन तो तो washroom ला मुली गेला ना. तो दुसऱ्या मुली बघतोय बाहेर. एवढा तो हे नाहीये उल्हासी नाहीये. उल्हास नाही. तुझं काय म्हणणं आहे बनी? माझं काही म्हणणं नाहीये, स्पीचलेस. बनीचं मग काय म्हणणं असतं बनीला पण इकडे एकटे सोडून गेले म्हणून लग्न करायचं नाही मैत्रिणींनो. पण आता जे फसले त्यांचं काय काहीच नाही जे करू शकत. काय एक्सपिरियन्स आहेत आकाशसोबतचे चांगलेच सांगा मला ब्लॉग चांगले मध्ये. सांगू. कारण की हे लोक तर साबरे आहेत ना, ह्यांना फक्त वाईट ऐकायचे असे अच्छा. कान देऊन ऐकतात ना सगळे. हा, आकाश खूप आकाला बघून चक्कर आता येईल. 2-4 कंप्लेंट पण करू दे, म्हणजे आकाला आपण ते सुधारायला सांगू. जे मी बोलले तेच comment. ते 12 महिन्यात तुम्ही किती भांडणं केलेत? असं विचार की चांगले दिवस तुम्ही किती स्पेंड केले. लग्न हेच विचारतात मला आजकाल सगळे. लग्न कधी करतो वय झालं तर लग्न. विचार. अरे आम्हालाच फरक पडतो. आमचं फ्रीडम जातं सगळं. विचारा. असं काय नाही माझं एकदम बेस्ट सगळं लग्नाबद्दल अफवा आहेत सगळ्या बाहेर कॅमेरा बंद कर आता सांग. लव यू एवढी भीती पाहिजे, एवढी भीती. काय वाटतं किती बिल आलं इकडे? सांगितलं ते ना किती? 41 बिल गाईज बिल बघा किती आले. 41,438. 41,438. बाप रे बाप. वाढलाय. आयुष्यात पहिल्यांदा एवढं बिल आलं असेल तुला खाण्याचं. कसं वाटतंय गाईज? कमेंट करून सांगा की मम्मीने केलेलं नेल आर्ट तुम्हाला कसं वाटतंय. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारी असणार. सगळ्यात पहिले गाईज लव्ह यू ऑल. काय खतरनाक पर्यंत होता तुम्ही युट्यूब वरती आणि जबरदस्त तुमचा सपोर्ट बघून मला ब्लॉग करायला मजा येते. सगळ्यात पहिला तुम्ही बाहेर चालू नाशिकला आणि मम्मी इकडे. मला असं वाटते 100% जेवढी मम्मीला ओळखतो तर मम्मी वरतून मला बघत असेल. ऐ बघा मी मम्मीला किती डेंजर बघतो. बाय दिसली गाईस. ताबकाच खाली करतो. मला वाटलंच होतं मम्मी मला वरतून बघत असेल. बाय 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 बाय. सो गाईज हा व्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे कारण की आता मी चाललोय नाशिकला. का चाललोय तुम्हाला नंतर कळेल. पण तिकडे आपले सगळे जिगर्स पण असणार आहे. आदित्य, विशाल, बनी, एव्हरीवन विल बी देअर. आणि मेन म्हणजे या व्लॉग मध्ये मी तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगणार आहे जी की मला तुम्हाला सांगायची आहे. आणि आणखी तुम्हाला अपडेट द्यायचं आहे की मम्मी विषयी मला एक गोष्ट सांगायची. ती ऐकून तुम्ही खूप जास्त खुश होणार आहे. सो ती पण मी मोस्ट ऑफ द ह्याच व्लॉग मध्ये सांगणार आहे. सो येस, या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार. तुम्ही स्टार्ट टू एंड स्किप न करता बघा. आणि माझ्यासोबत एक माझा फ्रेंड पण आहे नाशिकला जाताना. सो त्याच्यावरती आपण एक प्रँक करू जाता जाता छोटासा दाखवतो. काय प्रँक डायरेक्ट बघा. जाऊ द्या डायरेक्ट बघा. सो गाईज आपल्यासोबत आहे आज यज्ञेश. हॅलो. अरे एक काम कर ना, तू पण घाल ना भाई गॉगल. इसमें गॉगल है ना? गॉगल मी तर घेऊन गेला यार काल. अरे एवढं काय इतना नहीं डरा यार. मेरे को लगा ही नहीं. तेरे को लगा ही नहीं, थोड़ा सा डर गया बस. एक सेकंड थोड़ा सा शॉक बैठा गया. याच्यात आहे का पण काही मुद्दामून त्याच्यामध्ये मी नाही तुला मुद्दाम थोडा प्रँक करायचं तुम्हाला. अच्छा. तर मुद्दामून मी गाईज याच्यामध्ये साप ठेवला होता. या अंडे गोळ्याचं काय अंडे गोळायचं नाही रे, ते प्रोटीन गोळायचं. मुद्दामून साप ठेवला होता. म्हणलं यज्ञेश्वर थोडासा प्रँक करू. नॉर्मल रिएक्शन भेटले काय विषय नाही. एखादी पोरगी पाहिजे, पोरगी डायरेक्ट उडूनच बसती. अरे किती लेट करण म्हणे. गाडी लावतो. कैसे बनी जी? मला काय वाटलं माहिती, नाशिकचा कुठला तरी क्रिएटर आला डायरेक्ट व्हिडिओ काढायला. तोंडावरती कॅमेरा ठेवलाय. बडी 2 मिनिटं हँग होती. कोण आहे तिला ओळखायला जरा वेळ लागला. नाही ओळखलं मी त्याला, बघितलंच नाहीये अच्छा. याआधी कधी तुझ्यासोबत. पण मी तिकडे नव्हतं ना पलीकडे. तू पलीकडे बघितलंच नाही. नाही तू असं आहे हे बघ. तुला डेंजर रिएक्शन आलं एकदम.
ये अरे कुणी दादा मला हे विचार- लग्नाचं आमंत्रण देऊ सगळ्यांना. लग्नाचं आमंत्रण दे ना सगळ्यांना. तारीख मी सांगणार नाही. तारीख सांग आणि वेन्यू सांग कुठे. तारीख मी बदलली आता फक्त मलाच माहिती आहे. मी लाईव्ह मध्ये सांगतो, सकाळी सकाळी पोस्ट करतो नाशिकवाल्यांनी सगळ्यांनी. लाईव्ह मध्ये बरबाद करून टाकू आपण याला. सगळं बजेट त्याचं ओव्हर बजेट करून टाकू त्याचं लग्न आपण. नाही डायरेक्ट बजेट, डायरेक्ट भांडी बिंडी जेवढे केस उरले तेवढे सगळे निघायला पाहिजे. माझं सिरियसली एवढं तोंडात नको घालू. आवाज येणार नाही. माझं एक म्हणणं आहे की मुलांना जेव्हा लग्न वगैरे असे काही कार्य असतात त्यावेळेला मुलांनी पर्सनली ते हे नाही करायला पाहिजे, मेकअप वेकअप नाही करायला पाहिजे. नाही बरोबर नाही, आहे. मला पण थोडं बळजबरी करायला लावलं होतं. ते थोडंसं काय होतं, मुलींना सुटेबल होतं ना, आपण कधीच करत नाही आणि ते आपल्याला अचानक सूट करत नाही, करतो. आपला कॉन्फिडन्स लो. 100% तुम्ही छकोला दिसता. माझं ओपिनियन आहे. खरं आहे. माझं साखरपुडा झालं, लग्न आले आणि मी त्यात एक नाही रे, पण एंगेजमेंट photos मध्ये पण चांगले. तू पण गेलाय. फोटोचं होऊ शकतं, पण लाईव्ह मध्ये तुम्हाला मोठी छकोला पाहिजे. बरोबर आहे. लाईव्ह मध्ये कॉन्फिडन्स लो होतं माझं. मी जर काही केलं नाही, ना live थोडंफार 100% सॉंगच्या वेळेस पण माझं कॉन्फिडन्स लो होतं. फक्त ते ऑइल मॅटचं काय असतं मी ते नाही करतो. मी कॉम्पॅक्ट हा, थोडं लावलं की मी ओके. पण फक्त आहे ना बनी, मी पण कॉम्पॅक्टच फक्त oil करतो. त्याच्यासाठी फक्त Compact लावा compact. विषय होतो. ते अजून पाचवी फाउंडेशन पाहिजे, हलकं फाउंडेशन. लास्ट लास्ट नाही आपण ब्लॉग टाकला लास्ट विचारला. हो लास्ट ब्लॉग नंतर परत मला बघतात ना. ये लास्ट ब्लॉग नाही, सेकंड लास्ट. ह्याच्या मध्ये एक आलंय. हो आता कंटिन्यू आहे खूप. बघा थँक्यू म्हणा मला. जय महाराष्ट्र बोलले बघत राहा अक्षरचा ब्लॉग. मी घाबरले, म्हटलं काय झालं. तुला बरोबर वाटते काय बनी इकडे? बरोबर वाटते असं? चुकीचं आहे. चुकीचं आहे. काय झालं? लग्न झालं, तुझा नवरा सोडून गेला तुला इकडे, तुला काही वाटत नाही? तू भांडत बसला नाही? होता. वॉशरूमला नाही गेला तो. अरे आदित्य तो तो washroom ला मुली गेला ना. तो दुसऱ्या मुली बघतोय बाहेर. नाही हे नाही होणार. खरंच गेला आदित्य त्यांच्या सोबत गेला ना. नाही नाही तो तुला चुकीचं आहे ना. लग्न झालं, लग्न झाल्यावर कोण असं एकटं सोडून जातं बायकोला यार? अरे तो इकडे गेला, त्यांच्या सोबत गेला ना. असं तुला सांगितलं. आता रोज माझ्या सोबतच असतो, आज गेला मित्रांसोबत. मित्रासोबत नाही गेला तो, इकडे मुली बघायला गेला लग्नातल्या. लग्नात मुलीच नाही आहेत. बघू दे. बघू दे बघू दे बघू दे बोलते. असं कसं चालणार? कारण मला माहित आहे ना तो नाही बघणार. एवढा तो हे नाहीये, उल्हासी नाहीये. उल्हास नाही. अरे त्याला त्याला आम्ही तुझ्या पहिल्यापासून ओळखतो. तो आहे तो आहे. एवढं त्याला इंटरेस्ट नाही तो. इथं मला सांगावं लागणार तो काय इंटरेस्ट देणार. एवढं कॉन्फिडन्स आक्यावरती भाई. आक्यावर एवढं कॉन्फिडन्स. तुझं काय म्हणणं आहे बनी? माझं काही म्हणणं नाहीये, स्पीचलेस. बनीचं मग काय म्हणणं असतं? पण बनीला पण इकडे एकटं सोडून गेले. सारखी असतात. बनी बिचारी सकाळपासून आली आहे. बनी म्हणून पण लग्न इकडे. करायचं नाही मैत्रिणींनो. पण आता जे फसलेत त्यांचं काय? जे आपण तर काहीच ऐक ना किती, 1 वर्ष झाले? नाही झालं आता. 1 वर्ष. 7 मार्चला. बनी फ्रेम मध्ये खूप इम्पॉर्टंट. 1 वर्ष प्रोडक्ट रिव्ह्यू दे ना आहे. आकाशचा. प्रोडक्ट रिव्ह्यू 1 वर्ष प्रोडक्ट रिव्ह्यू चालू आहे ना? हां 1 वर्षाचा प्रोडक्ट रिव्ह्यू दे आमच्या आकाशचा. प्रोडक्ट कसं होतं आमचं आकाश? खूप डेंजर हा. होतं. तुम्ही आधी मला सांगायला पाहिजे होतं. काय एक्सपिरियन्स आहेत आकाशसोबतचे? चांगले पण आहे आणि थोडे आहे. आता चाललंय पण ते वर्षच झालं, हळूहळू होईल प्रगती. म्हणजे चांगलेच सांगा मला ब्लॉग मध्ये. चांगले सांगू. कारण की हे लोक तर साबरेत नाही, ह्यांना फक्त वाईट ऐकायचे. असे अच्छा. कान देऊन ऐकतात बघ हा, सगळे. आकाश खूप टाइम देतो, खूप चांगला राहतो, एकदम गुड हजबंड सारखा राहतो. माझा काहीच कंप्लेंट नाही त्याच्याकडं. आकाला बघून चक्कर आता येईल. 2-4 कंप्लेंट पण करू दे, म्हणजे आक्याला आपण ते सुधारायला सांगू. जे मी बोलले तेच कंप्लेंट. अच्छा गाईज, या कंप्लेंट्स होत्या. याला जे आता ते बोलले ना, टोमणा होता, हे हा. टोमणं होतं, ह्याला उलटं घ्या. हे आक्याचे कंप्लेंट्स आहेत. Exactly. किती 1 वर्ष झालं ना? 1 वर्षाचा प्रोडक्ट रिव्ह्यू झाला आहे आम्ही आकाशचा. आणखी काही कंप्लेंट्स आहेत ना? नको बस आज के लिए इतना काफी है. ये ब्लॉग में इतना कंटेंट बस हो गया. ते दोघं भांडकुदळ कोण आहे? अस्मिता. एकदा डोळे बंद करून सांगू शकतो मी, अस्मिता. आक्या विचारा ऐकून. चुकीचं होता.
कोण आहे अस्मिता? बरी तुला रेकॉर्ड नाही म्हणजे मेरे भाई की काय साईड लूंगी मैं. ठीक आहे घ्या डन. तू सांग. तरी पण अस्मिताच भांडखोर आहे. बघितलं का कसली? तू सांग. तू प्रोडक्ट रिव्ह्यू जास्त चांगला देऊ शकते आमच्यापेक्षा. भांडायचं म्हणजे मी असं आहे म्हणजे मी पण एवढं नाही पण आहे. जास्त भांडकुदळ कोण आहे? ऍक्च्युली दोघांना खूप डेंजर हाय लेवलला राग येतो पण हा. त्याचा माझ्यापेक्षा खूप डेंजर आहे. अच्छा. हा म्हणून मग तो चिडला का तो याच्यात नसतो नाही का. पण चिडवत तू असते ना त्याला? नाही तो मला चिडवतो मग मी चिडले का मग आमचे भांडण होतं. अच्छा. मग मी चिडलेली असतो तो अजून जास्त चिडतो मग एंड. 12 महिन्यात तुम्ही किती भांडणं केलेत? असं विचार की चांगले दिवस तुम्ही किती स्पेंड केले. किती चांगले दिवस स्पेंड केले? म्हणजे काय म्हणली? हातावर मोज म्हणे. म्हणजे असं नाहीये आमचं भांडण होतं पण म्हणजे आधी 8-8 दिवस चालायचं पण लग्नानंतर झालंय म्हणजे 1-2 दिवसात 1 दिवसात एंड होऊन जातो म्हणजे प्रगती दोघांमध्ये आहे. अच्छा. पहिले भांड 8-8 दिवस चालायचे आता 1-2 दिवसात एंड होतात. काही दिवसांनी मी आकाचा प्रोडक्ट रिव्ह्यू विचारला की 1 वर्ष झाले प्रोडक्ट रिव्ह्यू दे की आमचा आका कसा होता. ओरिजिनल तिने एकदम अनफिल्टर दिले. पहिले भांडणं 8-8 दिवस चालायचे आता एका दिवसावर आलेत. काही नंतर तासावर येतील मिनिटावर येतील सेकंदवरती आम्ही संपतील. दोघं कंटाळून सोडून दे बाबा. सोडून देऊ भांडणं सोडून देऊ भांडण क्लिअर करा. नाही तर गैरसमज आहे. गैर कट करून टाकतील. काय काय खूप ऍक्टिव्ह आहे तुझा भाऊ आजकाल युट्यूब वरती. अरे 3 दिवसाला एक व्लॉग. कालच एक पडलाय लगेच आज बनेल उद्या एक पडेल. तुझ्यामुळे मला पण ब्लॉक करू वाटतंय. हा कर ना बाबा. एवढं चांगलं करतो तू. Best जबरदस्त, करत राहा. धन्यवाद. असंच लोकांना एंटरटेन करत राहा. प्रँक कमी कर. प्रँक नाही आता मी तर प्रोडक्ट रिव्ह्यू घेतोय आजकाल. ज्यांचं लग्न झालेत ना आता आणखी कोण नाही आपल्या ह्याच्यात. तुझ्या ऑडियन्सला प्रँकच आवडतो पण. आता ऑडियन्सला पण जरा सवय लावू प्रँक वाले. प्रँक. प्रँक खूपच आवडतं त्यांना. लग्न हेच विचारतात मला आजकाल सगळे. लग्न कधी करतोय लग्न कधी झालं तर करतोय. विचार करायचा. 27ला चलो. 27-28. त्यामुळे मी सगळ्या प्रोडक्ट रिव्ह्यू घेतोय की बरोबर आहे की मला नाही. काय नाही फरक पडत जास्त. अरे आम्हालाच फरक पडतो. आमचं फ्रीडम जातं सगळं. विचारा. असं काय नाही. माझं एकदम बेस्ट सगळं. लग्नाबद्दल अफवा आहेत सगळ्या बाहेर. कॅमेरा बंद कर आता लव सांग. यू नाही. एवढी भीती पाहिजे एवढी भीती. नाही प्रेम आहे. एवढी प्रेम भीती आहे. सांगा जरा. खरंच सांगायला जरा कमेंट करा. काय एवढंच घाबरतं लग्नाला. चांगलं असं सगळं चांगलं करणार आहे होतं. ना आता तू. इकडे लोकांसोबत चांगलं होतं. चांगल्या लोकांसोबत चांगलं होतं. मग हिचं काय म्हणते. का तिने एवढं review चुकीचं बोलला? तिने खूप डेंजर दिलं प्रोडक्ट रिव्ह्यू. मग कर माहिती तुझे. कर माहिती. तुझे कर. मला आकेकडनं पण घ्यायचं प्रोडक्ट रिव्ह्यू. हा येतं. आख्या व्हिडिओ वाजता. आके चांगलं बोलले कारण की आकेला भीती आहे ना आता चांगलं. जसं हा पण चांगलं बोल. मला भीती भीती आहे. मी मनापासून बोलते. माझं एकदम बेस्ट आहे. माझं एकदम बेस्ट झालंय. येस आम्ही पण असंच बघतोय की आमच्यासोबत पण आदित्यसारखंच बेस्ट व्हायला पाहिजे. चुकीचं काय तर झालं तर विषय आमचा. घरात गेलेले पैसे थोडे रिकवर करा. 2027 मध्ये लग्न करा. येस ही जिम्मेदारी तुझ्याकडे दिली मी शोधायची बाबा. अच्छा अच्छा चालेल मला पैशाची वाटलं. 5 कोल्हापूरली एक उचल. अरे यार खूप आहेत. आपल्याकडे खूप आहेत. मग तेच सांगते. ए, ती म्हणती कोलॅबमध्ये एखादा कोलॅब एक्सेप्ट करून टाक. हा, एखादा कोलॅब लाईफ टाईम. लाईफ टाईम साठी एक्सेप्ट करून टाक. बापरे आजकाल 2-3 कोलॅब व्हायचं ना ऑप्शन. 4 आहे. 4 कोलॅब. हे आला का? चुकीचं करू नको. आगे इकडे 5. मी आता अस्मिताकडनं प्रोडक्ट रिव्ह्यू घेतला आमच्या भावाचा. कसा होता लय डेंजर दिला. हे प्रोडक्ट कसं वाटतं तू रिव्ह्यू दिलाय हा. तर तू ते प्रोडक्ट आता मला तुझा रिव्ह्यू ऐकायचा आहे की काय. कसं माझं असं चांगलं experience. कसं होतं. 1 वर्ष कसं होतं. चांगलं होतं. एक आता किती वर्ष झाले 25 वर्ष 25 वर्ष चांगले होते. नाही, नाही. 26 वर्षाला काम केलं. थांब एक मिनिट थांब एक मिनिट मला नाही एक मिनिट थांब. नमस्कार अक्षय अत्रे. हा तुला काय वाटते
तू कशाबद्दल? सांग. अरे मला बोलू तर दे, तुझा ब्लॉग आहे, तूच बोलतो, आम्हाला पण बोलू दे. बोल 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 बोल. हा बोल, बोल. धर आता बोलू दे ना मला थोडं, मग मी बोलेल ना. बोल हा चालू आहे ना? हा, चालेल. असं इकडनं लाईट इकडनं प्रोडक्ट रिव्ह्यू तसं बघायला गेलं तर कसं आहे माहिती आहे प्रोडक्ट आहे ना याच्यामध्ये Product फ्रेम आहे, मध्ये product प्रोडक्ट फ्रेम मध्ये का कसं आहे माहिती आहे का, 25 वर्ष असं संड्यावानी जगल्यानंतर ना थोडंसं काहीतरी आयुष्यात नवीन चेंज वाटला आणि चांगलं चालू आहे. थोडंसं नरम गरम चालू आहे. आणि कसं आहे, कोणी किती लपवत असलं. मी बोलली होती ना अख्या चांगलं बोलणार. नाही चांगलं आहे. मी काय म्हणतो ऐक ना, पुढचं पण आहे बनी इथे नाही तू पण ये नाही तर मी सांगतो, कोणी किती म्हणलं की सगळीकडे नरम गरम चाललेलं असतं. बनीला पण माहिती काय म्हणे, आणि तुझं झाल्यावर पण तुला कळेल नरम गरम. त्याच्यावर फक्त product एवढं आहे, सगळेजण लपवतात, आम्ही लपवत नाही. हा, काय तेच म्हणे? तिने सांगितलंय त्या आधी. हा. तेच मग तुला तू सांग सांगत आता. आधी. तू सांगत नाहीये. सांगितलं ना मी. नाही काय सांगितलंच नाही. तो क्वेश्चन विचार ना. मला माहिती मला होती, तुझं सांगणार ऐकायचं. पण मी नाही सांगितलं. ए तो क्वेश्चन विचार नाही विचारलेला. भांडकुदळ कोण? हा दोघात भांडकुदळ कोण आहे? दोघं सेम हेच उत्तर दिलं का जास्त त्यांनी? कोण आहे? दोघं एक्स्ट्रीम वाले. आरेला का रे आज आलं की बरं प्रोडक्ट रिव्ह्यू दे ना, कसं एक वर्ष कसं होतं? अरे चांगलं आहे प्रोडक्ट. तिच्यासाठी मी चांगलं नसेल, माझ्यासाठी चांगलं आहे. बेस्ट बेस्ट. नोकियाच्या बाजूला आयफोन आलं की बरं वाटतं. नोकिया कोण आहे? आयफोन कोण? ते तर तुम्ही ठरवा. नोकिया कोण आयफोन कोण आहे? ते तर तुम्ही ठरवा. तुम्ही कमेंट करून सांगा. येस. तू इथून पुढच्या एकाही लग्नाला येऊ नको. जुडलेलं तुटायची कारण करशील. चलो खाली बस. रोहित बॉल फिरव. गाईज बिल. रोहित इकडे बिल बघ. ए रोहित बिल बघ इकडे साईडला. काय वाटतं किती बिल आलं असेल इकडे? सांगितलं ते ना किती? 41. बिल गाईज बिल बघा किती आले. 41,438. 41,438. बाप रे बाप, एवढा डेंजर. नेक्स्ट लेवल पाडलंय रोहित. नेक्स्ट लेवल पाडलाय. आयुष्यात पहिल्यांदा एवढं बिल आलं असेल तुला खाण्याचं. कसं वाटतंय? कसं वाटतंय बाबा? अरे मी खुश आहे माहिती आज जेवढा खर्च एंगेजमेंटला आला ना तेवढा आम्हाला पार्टी द्यायला आलाय. म्हणजे सांगतोय रे एक प्रकारे की जेवढे अख्खे लोकांना जेवढे जेवायला दिले असेल तेवढे इथं अर्धा लोकांना दिले. 41,400. इकडे दे ना तिकडे घेता नाही मला फुटेज. बाप चेहरा. इथं काय तर मीम लावतो मीम. पण मी लावण्यासारखं एवढं काही विषय नाही. काहीच नाही. ओके का? काय तुला विके कुठे आपला जेव परत दाखवणार. एक्सपेन्सिव्ह बिल आहे. असं बोल. 41,000. अरे काय एवढा विचार नव्हता केला मी. किती विचार केला? कोण मी 20-25 हजार येईल. डेंजर. सगळ्यांनी मिळून ठरवून फाडले आज रोहितला. कारण की रोहित कधीच फाडलं जात नाही. रोहित दरवेळेस आम्हालाच फाडतो. इकडे आलं तरी आम्हाला फाडतो. त्यांच्या एरियात गेलो तरी तेच बिल आणि याच्या एरियात आलं तर आम्हीच बिल भरतो. त्यामुळे पहिल्यांदा भेटलंय असं याच्यामध्ये. त्यामुळे बिल किती आलंय बघितलं का? 41,438. आपण त्यांना सांगू आता काहीच नंतर. बाय बाय काहीच. आता जरा मजा करून घेतो याच्यासोबत. मला लय मजा येते भावा, लय मजा येते भावाला. सो गाईज छत्रपती संभाजीनगरला रिटर्न आलोय मी. रात्री जरा मग आम्हाला लेट झालं. थोडेसे गप्पा वगैरे मारले आणि त्यानंतर थांबणार होतो मी तिकडे, स्टे करणार होतो. पण नंतर म्हटलं की नको, परत टाइमपास होईल सकाळपर्यंत, त्यापेक्षा मी निघून जातो. उद्याच आजचा दिवस खराब गेला असता जर आणखीन थांबलो असतो तर. त्यामुळे मी निघून आलो रातोरात. आणि आता मी चाललोय मम्मीला घेऊन स्टुडिओला. आणि मी एक बोलत होतो की मम्मीविषयी मला एक अपडेट द्यायचं. एक तुम्हाला खूप भारी गोष्ट सांगायची. तुम्हाला सांगतो की मम्मीला मी सखियान सखामध्ये म्हणजे आपल्या स्टुडिओमध्ये नेल आर्टचा क्लास करायला लावलाय. म्हणजे मी नेल आर्टचा क्लास करते 15 डेजचा. आणि मम्मी काम पण खूप भारी करते. है ना मम्मी?
करते आता मला जसं जमन तसं. तर मी तुम्हाला दाखवतो मम्मीचं काम पुढे ब्लॉगमध्ये की मम्मी कसं क्लास चालले, मम्मी कसं नेल आर्ट्स करते ते पण दाखवतो मजा येईल. आणि आता मम्मीला सोडून मी चाललेलो आपल्या फ्लॅटवरती, थोडं तिकडे काम आहे आज. हो का, आज एक्झाम झाली नेल आर्टची आणि मम्मीने पण दिलाय. काकू एक नंबर हो ना. थेरी पार्ट आहे पूर्ण. काय अभ्यास केलते का मम्मी रात्री? सगळ्यांना सांगून दिलं. अरे बापरे. तर गाईज मम्मीचा सकाळीच क्लास झालाय आणि आता मम्मी क्लास झाल्यावर दिवसभर प्रॅक्टिस पण करते. दिवसभर नाही पण आताच बसली मम्मी प्रॅक्टिसला. खूप एफर्ट्स घेते सध्या, डेडिकेशननी काम चालू आहे. फुल डेडिकेशननी काम चालू आहे. ताक प्यायचं मम्मी? गाईज कमेंट करून सांगा की मम्मीने केलेलं नेल आर्ट तुम्हाला कसं वाटतंय. 6 डेजमध्ये मम्मीची फिनिशिंग बघा. आणखीन 6 डेजमध्ये तर बाप रे बाप. 15 डेजचा क्लास आहे. 15 डेजमध्ये मम्मी एकदम मास्टर होणार. ऑलरेडी मास्टर झाली. जबरदस्त फिनिशिंग आहे. सो जर तुम्हाला पण नेल आर्टमध्ये करिअर करायचं असेल तर आमची नेक्स्ट बॅच, नेल आर्टची नेक्स्ट बॅच फेब्रुवारी मंथमध्ये आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि येस, जे माझे लॉयल सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी इकडे खाली इकडे तुम्हाला एक हाईपचं बटन दिसेल. हाईप, लाईक, कमेंट, शेअर आणि एक हाईपचं बटन आहे. हाईपच्या बटनवरती क्लिक करा. तिकडे तुम्हाला काहीतरी पॉईंट्स द्यावं लागतात. म्हणजे फ्री येते, फ्री एकदम. ते मला जर तुम्ही ते पॉईंट्स दिलं ना, ते हाईपचं दिलं ना, तर ही वाली व्हिडिओ डायरेक्ट व्हायरल होणार. तर तुमच्या हातामध्ये ही वाली व्हिडिओ व्हायरल करणं. सो एकदा ट्राय करून बघा. तुमच्याकडे पॉवर आहे ही व्हिडिओ व्हायरल करायची. सो थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. अँड येस, मला आणखी कमेंट करून सांगा की तुम्हाला ही प्रोडक्ट रिव्ह्यूवाली सिरीज माझ्या अकाउंटवर बघायला आवडेल का. जर आवडेल तर नेक्स्ट प्रोडक्ट रिव्ह्यू कोणत्या कपलचं घ्यायला पाहिजे मला हे पण कमेंट करून सांगा. टाटा बाय, सी यू, लव्ह यू ऑल. मजा आला ब्लॉग बनवण्यात. चला गाईज.